जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नमस्कार, वर्धेकर पुनश्च एकदा जनसंग्रामचा विकास प्रभागाचा या उपक्रमामध्ये आपला सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत। प्रभाग क्रमांक 10च्या विकासाचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील विकासाची जी चालना आहे ही नेमकी कोणता नगरसेवक कशा प्रकारे देणार आहेत हे आपण बघण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि हे सर्व बघूनच आपण येणारं मतदान अपेक्षित कराल हे आपण अपेक्षा करतो। काय वाटतं, आता सुरुवातीला जे आहे आपण सत्ताधारी पक्षाचे जे माजी नगरसेवक होते यांच्यापासूनच आपण सुरुवात करूया। काय वाटतं, आतापर्यंत आपण कशा प्रकारचा विकास केलेला आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण विकास कसा करणार? बलाज भाऊ, तुम्ही आता इथे बसून बघतच आहात, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सर्व जागेवर बघा, एकही रस्ता एकही रोड असा तुम्हाला दिसणार नाही का व्यवस्थापन झालं नाही। ह्याच 10 वर्ष आधीची परिस्थिती काय होती, इथे म्हणजे खाच खळग्याने भरलेला हा रस्ता होता, इथं सुद्धा पाणी साचायचं। अग्निहोत्री कॉलेजपर्यंत जाताना पूर्ण रस्त्याची दुर्दशा होती। आपण माननीय आपले आमदार पंकज भोयर यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचे कामं केले, ज्याची म्हणजे आता त्या कागदात आपल्याला ते मांडता येणार नाही। खूप सारे गार्डन, खूप साऱ्या म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या गोष्टी केल्या, पोलीस स्टेशन आणलं, ह्याही गोष्टी इथे आपण केल्या। जवळपास ड्रेनेज सिस्टम वार्डातलं खूप साऱ्या गोष्टी आपण सुधरवल्या। तरी काही ना काही कुठं ना कुठे प्रभाग हा कामं शिल्लक असतातच आणि काही आहे त्या आपण भविष्यात पूर्ण करण्याचा मानस आहे आपला। वार्डात असं कुठंच नाही का बा इथे विकास काम झालं नाही असं कोणी ओरडू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही की हे लोक 5 वर्ष इथे उपस्थित नव्हते किंवा लोकांच्या समस्यांसोबत डील करत नव्हते। समस्या असतात, वार्ड मेंबर म्हणून हजारो समस्या असतात, त्या समस्याचं निराकरण आजपर्यंत करत आलो, समोरही करू, हे तुम्हाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो। नक्कीच काँग्रेसचे उमेदवार इथे आहे आणि काय वाटतं, महिला उमेदवार काँग्रेसचा आपण तुतारी आपण गळ्यात घातलेली आहे, काय वाटते तुतारी वाजणार का? हो, नक्कीच वाजेल। काय वाटतं, कशा प्रकारचा आपण विकास करणार आहात येणाऱ्या 5 वर्षांमध्ये जर आपण नगरसेवक झालात तर? जर मी नगरसेविक झाले तर प्रभागातील नागरिकांच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्यांना विचारून त्यांना मी माझं जे प्रभागातील जे सौंदर्य आहे ते करील। नाल्यांचे वगैरे जे उघड्या नाल्या आहेत त्यावर मी जास्तीत जास्त भर देईल, कारण नाल्या ज्या उघड्या आहेत त्यामुळे लोकांना त्याचा डासाचा खूप त्रास होत आहे। बाकी जे आपल्या प्रभागातील नागरिक आहेत त्यांना माहीतच आहे की आजपर्यंत आमच्या प्रभागामध्ये काय चालू आहे। बस, या व्यतिरिक्त आणखी काही समस्या नाही आहेत का आपल्या प्रभागात? समस्या तर भरपूर आहे, समस्या काही एक नाही आहे, अनेक आहे। पण जेव्हा आपल्या प्रभागातील नागरिक समोर येऊन बोलतील की आम्हाला हा त्रास आहे, तेव्हाच आपण उमेदवार जाऊन त्यांच्या समस्या दूर करू ना। समस्या सांगण्याची वाट बघणार आपण। काय वाटतं, आपण बंडखोरी करून जे आहे राष्ट्रवादीची घड्याळ गळ्यात घातलेली आहे आणि ही घड्याळ बरोबर करेक्ट वेळेनुसार धावणार का? हो, नक्कीच धावणार। नमस्कार, मी इथल्या प्रभागातील लोकांना मनापासून नमस्कार करते। मी श्रीमती शीतल अतुल डोंगरे, सर्वसाधारण गट ब मधनं आहे उभी आणि मला असं म्हणायचं आहे की या प्रभाग 10मध्ये समस्यांचं माहेरघर आहे। इथे प्रभाग 10चा विकास अजूनपर्यंत झालेला नाही आहे। इथे पाणीपट्टी असेल, इथे नाल्याच्या साफसफाई असेल, इथे आरोग्याविषयी समस्या असेल, इथे ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगार पडलेले आहेत। या 10 वर्षामध्ये कचऱ्यांच्या ढिगांची विल्हेवाट का बरं लावण्यात आली नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, इथे ज्या नाल्या आहेत सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आहे धंतुलीचा। धंतुलीमध्ये नाल्या अजूनही साफसफाई होत नाही। धंतुलीच्या ज्या नाल्यांपाशी पिण्याचं नळ येतात त्या नळांचं पाण्यांमध्ये नालीचं पाणी येऊ शकते। लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे नळ पुरेसा येत नाही आणि आम्हाला पुष्कळशा गोष्टींचा त्रास आहे। जसे हे म्हणतात की आम्ही विकास केला आहे, कुठे आहे विकास? विकास विकास म्हणून विकास होत नसते, तो विकास तुम्हाला करून दाखवायचा असते, लोकांच्या समस्यांना सामोरं जायचं असते। नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या सोडवणारा असावा, नगरसेवक आपल्या सुखदुःखात धावणारा असावा, नगरसेवक आपल्या प्रत्येक हाकेला हाक देणारा असावा, मला असं वाटते। तर तुम्ही आता तुमच्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर एक सक्षम नेतृत्व निवडून द्या आणि जर एक महिला देश सांभाळू शकते, एक महिला घर सांभाळू शकते, तर एक महिला प्रभागाचा विकास करू शकते आणि ती प्रभाग सांभाळू शकते।
नक्कीच विकास प्रभागाचा जो विकास आहे, ज्या प्रकारे आपण मत मांडलेलं आहे, तुम्ही नक्कीच विकासासाठी कटिबद्ध आहात असं मला वाटतं. पण याच बाबींवर मध्ये जर आपण जातो आहे की सध्या जे आहे आपण भाजपच्या माध्यमातून जे आहे अगोदरच्या रेझिममध्ये सभापतीसुद्धा पद भूषवलेलं आहे. काय वाटतं आपल्याला, आपल्या प्रभागात विकास झालेला आहे का, आणि जर परत संधी मिळाली आपण विकास करणार का? माझ्या प्रभागात विकास झालेला आहे. आता विकासाची परिभाषा काय असते याच्यापेक्षा मी अजून काय दाखवू शकतो. मी महिला बालकल्याण सभापती असतानासुद्धा मूलभूत गरजा महिलांच्या जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या व्यतिरिक्त मला असं वाटते मी नगरसेविका म्हणून ही माझी काही जागीर नाही आहे, ही माझी जबाबदारी आहे. मूलभूत गरजा पूर्ण कराव्या ही अशी अपेक्षा जर नागरिकांची आहे तर आम्हाला वाटतं की याच्या आधीसुद्धा आम्ही इथे या प्रभागामध्ये 2 सक्षम नगरसेवक होतो. माननीय श्री प्रदीप सिंग ठाकूर उपाध्यक्ष होते, मी सभापती होते आणि यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि जर त्या व्यतिरिक्त जर काही लोकांना असं वाटत असेल की बाबा येथे विकास झालेला नाही आहे, तर आता राजकीय तेढ्यात जर काढत असेल त्याला मी आणि कोणी अनेक जबाबदार राहणार नाही. आणि त्यांचासुद्धा बोलण्याचा हक्क आहे, त्यांनीसुद्धा या रणांगणात उतरण्याचा हक्क आहे. त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. परंतु विकास झाला नाही अशी भाषा मी तरी वापरू शकत नाही, कारण भरपूर विकास झालेला आहे, तो जनतेला दिसत आहे. आणि आम्हीही इथले नगरसेवक असताना आम्ही 24 तास त्यांच्या सेवेत राहत होतो आणि सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा पूर्ण हक्क आम्ही बजावलेला आहे. तर ही जनता जनार्दन आहे, यांना ठरवू द्या यांना काय करायचं आहे. नक्कीच जनता जनार्दन ठरवेल. काय वाटतं जनता जनार्दनच्या मनात सध्याच्या परिस्थितीमध्ये? यांचं म्हणणं आहे विकास झालेला आहे, त्यांचं म्हणणं आहे विकास नाही झाला. आपण विकास करण्यासाठी कुठले प्रयत्न करणार आहात? तुतारी. सगळ्यात पहिले माझं असं म्हणणं आहे का विकास झाला स्वतःच बोंब करणारे व्यक्ती आपल्याच मतानं प्रचार करते आणि आपल्याच मतानं बडबड करते. हे लोकात विचारायला पाहिजे का विकास झाला का झाला. नाली झाली पण नालीत का आहे का नाही, काढणं आहे काय नाही, शिपर आहे नाही, याच्यात 6-6 महिने नगरसेवकाचे तोंड दिसत नाही. एवढं मोठं गार्डन झालं आहे आपल्या वंजार चौकात, ते कचऱ्याची एवढी समस्या आहे. लोक तिथं घुमायला जातात, तिथं व्यवस्थित जातात, इकडे घुमा फिरायला जातात आणि तिथं कचरा पडून जाते. मग ह्या नगरसेवकांना आतापर्यंत कचऱ्याचा तर विल्हेवाट लावला का? आणि मी समज आलो की सगळ्यात पहिले जे धनतुलीमध्ये वंजार चौकात जे कचऱ्याचा जे काही कचरा पडून राहते, नाली साफसफाई होते, त्याच्यावर सगळ्यात जास्त मला जोर द्यायचा आहे. विकासचा काही विषय नाही, विकास होणारच आहे. विकास झाला हे त्यांना वाटते. नंतर जर याने विकास केला तर का बरं असं वाटायच्या लोकांना का तुम्ही उभं राहायला पाहिजे म्हणून यांनाच द्यायला पाहिजे ना डबल. BJPचं नाव समोर करू पण कमळ आहे बांधबस निवडी अशी समस्या झालेली आहे. बस बाकी काहीच नाही. विकास नाही. विकास झालेला नाही आहे असं म्हणतायत तुम्हीसुद्धा, आणि तुम्हीसुद्धा म्हणताय की विकास झालेला नाही आहे. पण ज्या प्रकारे गतीने सर्व त्यांचं म्हणणं आहे की सर्वत्र तुम्ही बघून घ्या हा विकास दिसतो आहे, तर तुमच्या माध्यमातून नेमका कुठल्या क्षेत्रात विकास झालेला आहे ज्याच्या मागे विकास मागे असं तुम्हाला वाटतं? आता मला सांगा, आपल्या या प्रभागात 2 अंगणवाड्या आहेत, बरोबर आहे. तुम्ही गार्डन तयार केले, तुम्ही ओपन जिम तयार केले, तुम्ही योगाचे शेड तयार केले, पण या अंगणवाड्या जिथे आपलं उद्याचं उज्ज्वल भविष्य जाऊन बसतात त्या अंगणवाड्या तुम्ही पाहिलीत का? त्या अंगणवाड्या भाड्याच्या रूममध्ये आहेत 2x2च्या. त्यांचं वातावरण खेळीमेळीचं नाही आहे. अरे तुम्ही जर गार्डन बांधू शकता, तुम्ही जर ओपन जिम काढू शकता, तर तुम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही अंगणवाड्या स्वतःच्या हक्काच्या बांधू शकता ना. हा मेन मुद्दा आहे. दुसरा, आपल्या प्रभागामध्ये महाराणा प्रताप शाळा आहे. तुम्ही जर त्या शाळेला कॉन्व्हेंटचं जर स्वरूप दिलं तर जे सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांची जे मुलं आहेत तिथे जाऊन ते शिकतील ना. कशाला ते आपले जास्त पैसे खर्च करून कॉन्व्हेंटमध्ये टाकतील? तर तुम्ही विकास म्हणता ना, हेही मूलभूत गरजा आहेत ना प्रभागातल्या. तुम्ही त्या शाळेला कॉन्व्हेंटचं स्वरूप देऊन तुम्ही त्या आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये न टाकता त्या शाळेमध्ये शिकवू शकता. आम्ही सगळेजण आता नगरपालिकेच्या शाळेतून शिकलेले सगळे लोक आहोत आपण. मग तुम्हाला जर पैसाच हा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, सगळ्यात तुम्हाला विकास दिसतो, तर मग तुम्ही त्या नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नगरपालिका शाळांचा विकास का बरं नाही केला? तुम्ही त्यांना कॉन्व्हेंटचं रूप का बरं नाही दिलं? तिसरा मुद्दा, आपला जी ही वस्ती आहे ही 5,000 संख्येची लोकवस्ती आहे. इथे एक छोटूसं आरोग्य केंद्र आपण खोलू शकत नाही का? जेणेकरून जे सर्वसामान्य लोक आहेत ते आरोग्य केंद्राला
जातील आणि जे काही छोट्या मोठ्या समस्या आहेत तिथे त्यांचं निवारण होतील. हा विचार यांच्या मनात का बरं नाही आला? विकास 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 म्हणून विकास होत नसतो. दुसरी गोष्ट, हे लोक म्हणतात की आमची केंद्रात सरकार आहे, आमची महाराष्ट्रात सरकार आहे. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये 2 गट घेऊन बसलेले आहात, शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट. अजित पवार गटाचे लोक जर निवडून येतील तर अजितदादा तुम्हाला फटा देतील ना. तुमच्या ताकद आहे ना तो निधी खेचून हे करायचा आणायचा. तर हे बंद करा की केंद्र सरकार आमची आहे, शासन सरकार आमची आहे. नाही, तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये 2 गट घेऊन बसलेले आहात, अजितदादा गट आणि शिंदे गट. तर मला माहिती आहे, मी जर नगरसेवक निवडून आली तर मी सभागृहातून तो निधी खेचून आणू शकते. मी तळागाळात काम करणारी महिला आहे. मी लग्नाच्या पहिले आणि लग्नानंतर मी या प्रभागात राहिलेली आहे. तर सगळ्यांना माहीत आहे की माझं काम कसं आहे. मी तळमळीने काम करते. मी जे हाती घेते काम ते मी पूर्ववास लेते. मी लहानपणापासून या एरियात राहिलेली आहे. मी विकास बघितलेला आहे. तर हा विकास 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 करू नका. त्या विकासाला पण टेन्शन आलं असेल की किती मोठ्या नावाचा तुम्ही हे करता. नक्कीच विकासाला टेन्शन आलेलं आहे, कारण आतापर्यंत ज्या तुम्ही प्रश्न मांडलेला आहे आतापर्यंत ते फक्त म्हटलं आहे की रस्ते आणि नाल्या, इतकाच विकास नाही. काय म्हणणार आपण? बालकल्याण जो आपल्याकडे सभापती होते, विकास झालेला नाही. थेट प्रश्न त्यांनी अंगणवाडीवर निर्माण केला आहे. काय म्हणणार आपण याच्यावर? मला म्हणायचं आहे की अंगणवाडी ही नगर परिषदच्या प्रिमायसीमध्ये सध्या तरी 2016पासून नाही आहे. बालविकास एकात्मक या संघटनेकडे आहे आणि त्यांचं कोणतंही टेंडर किंवा कोणतीही समस्या आपल्या आता सध्या तरी अंगणवाडी ही आता स्वतः स्वबळावर आपण रेंटमध्ये घेऊन त्या चालवत आहे. याची जरा माझ्या मैत्रिणींनी किंवा उमेदवारांनी याची पहिले चौकशी करावी. आता राहिला शाळेचा प्रश्न, तर इथली जी महाराणा प्रताप शाळा आहे त्या शाळेच्या चित्तरंजन दास शाळेला आम्ही हेमंत करकरे असं वाचनालय दिलं. त्यानंतर शाळेला अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. काय जनसंग्राम माध्यमातून मी म्हणते की एकदा तुम्ही तिथेसुद्धा जाऊन बघितलं पाहिजे की शाळेला आपण पटावर मुलंसुद्धा जास्त आहे, त्यांची सुविधा करून दिली. त्यांना तिथे गार्डन करून दिलं, पिण्याची व्यवस्था करून दिली, इव्हन म्हणजे एक्वा गार्डसुद्धा लावून दिलेला आहे. तर ही काळजी मी सभापती असताना माझ्या प्रभागात उत्तमरित्या मी केलेली आहे. आणि त्यानंतर महिलांना प्रभागातील काही उद्योगाचंसुद्धा मी भरपूर प्रमाणात जे माझ्याकडनं झालं किंवा त्यांच्या उमेदवार होत्या त्याच्यावर मी खरी उतरलेली आहे. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला पूर्णपणे अभ्यास करूनच यायला पाहिजे असं मला वाटतं. शैक्षणिकदृष्ट्या आपण जे आहे नगरपालिका शिक्षण कर घेत आहे, त्या व्यतिरिक्त जे आहे आपण म्हणताय की आम्ही सार्वजनिक वाचनालय ओपन केलं. तुम्हाला नाही का वाटत वाचनालयाच्या ऐवजी जर शाळाच डेव्हलप केली असती, डिजिटल केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती? शाळा डिजिटलच आहे. तुम्ही वाचनालयाच्या अंतर्गत तिथे डिजिटल शाळा झालेली आहे आणि तिथला जो परिसर आहे, चित्तरंजन दास शाळेची मी स्वतः विद्यार्थिनी आहे आणि शाळा डिजिटल झालेली आहे. तिथे सगळ्या सुविधा आहे. वर्धा नगरपालिकेतल्या सगळ्यात जास्त पटावर जर मुलं असतील तर चित्तरंजन दास शाळेमध्येच आहे. तिथे शिकलेले इथे अनेक उमेदवार आहेत, तिथे शिक्षण घेऊन आलेले आहेत. मी पण तिथे शिकलो. तर त्याची काळजी म्हणा की माझं एक देणं होतं, ते देणं आपण तिथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही गालबोट आम्हीसुद्धा नाही लावून घेऊ शकत. यांचं म्हणणं आहे की विकास केलेला आहे. का वाटतं आपल्याला? त्यांनी थेट प्रश्न पाणी पुरवठ्यावर निर्माण केला, त्यांनी जो आहे शिक्षण करावर निर्माण केलेला आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ज्या सुखसुविधा आहे केवळ भौतिक विकास दिसतो असं त्यांचं मत आहे. वास्तविक सर्वांगीण विकास झालेला नाही असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याच्यावर आपलं काय मत आहे? आरोग्य क्षेत्रात सुद्धा पलाश भाऊ माहीत आहे का, खूप मोठे विकास कामं आपली झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून भाजपातर्फे नेत्रदान शिबिर नेत्र शल्य चिकित्सा करतो आहे आपण. त्याच्यानंतर साईनगरमध्ये आरोग्य शिबिर आहे जिथे गोर गरीब वर्ग 20 रुपयात, साध्या 20 रुपयात पूर्ण त्याच्या ब्लड टेस्ट करतो. वेगवेगळे उपचार करतो. मोठे मोठे डॉक्टर तिथे आठवड्यातून 2दा तिथे अपॉइंट असतात. हजारो लोक इथे बसलेले तुम्हाला सांगेल का तिथे जाऊन काका त्या सुविधा उपलब्ध करून देतात. आज हा आरोग्य क्षेत्रात एक खूप मोठा बदल आहे, कारण गोरगरीब तिथे जाऊन सर्व गोष्टीचा एक लाभ घेतात. राहिली गोष्ट सामाजिक गोष्टीत खूप साऱ्या आमच्या पक्षातर्फे होतच असतात. गार्डन आहे व्यवस्थितच आहे, थोडा कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. नागरिक पूर्ण आज मार्केटमध्ये कुठेच कचरा व्यवस्थापन नाही आहे. सारा मार्केट जिथे जिथे लोकांना ओपन स्पेस दिसन तिथे टाकतातच. यासाठी नागरिकसुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहे. काही गोष्टीवर आपण काहीतरी समोर भविष्यात उपाययोजना करू. प्रभागामध्ये या अगोदर मी फिरत असताना सर्वात मोठा जो कचऱ्याचं व्यवस्थापन आहे यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
महावीर उद्यानाच्या बाजूला ज्या प्रकारचा कचरामय परिसर आहे, एकीकडे विद्यार्थी किंवा लहान मुलं जे आहे आपला विकास करण्यासाठी, आरोग्यवर्धक बळकटी घेण्यासाठी तिथे येतात, पण त्याच बाजूला जी दुर्गंधी आणि आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला नाही का वाटत या सर्व बाबींमुळे आरोग्यवर्धक बनण्याच्या ऐवजी ते आरोग्य भक्षक बनत आहे? पलाश भाऊ येत्या 4 वर्षापासून प्रशासक आहे. कचरा व्यवस्थापन हा संपूर्ण नगरपालिकेची जबाबदारी होती, आमची सुद्धा होती. आम्ही माजी नगरसेवक होतो. आमच्याजवळ तो एक पॉवर नव्हता, एक जो एक्सेस असते नगरपालिका चालवण्याचा तो अधिकार आम्हाला नव्हताच बिलकुल. तरी आम्ही जेवढा इनिशिएटिव्ह आमच्याकडनं घेता येते तेवढा घेतला आजपर्यंत. जर तिथे दुर्लक्ष केलं असतं, तिथं कचऱ्याचे डोंगर असते, आतापर्यंत तिथं कुणी म्हणजे पाय ठेवू शकले नसते, एवढी परिस्थिती होती. राहिली गोष्ट आज ह्या नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात पूर्ण अनागोंदी कारभार आहे, हे मी स्वतः मान्य करतो. घंटागाड्याचं व्यवस्थापन नाही आहे, कचरा उचल होत नाही आहे. का नाही होत आहे? कारण की तिथे नगरपालिकेत सध्या बॉडी नाही आहे. खूप सारं प्रेशर त्यांच्या डोक्यावरून हटल्यामुळे ते सुद्धा म्हणजे एकदम निर्ढावलेले आहे. निर्ढावल्यामुळं ते खूप साऱ्या गोष्टीचा इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही स्वतः उपस्थितीत राहून कचरा उचलला आहे. असे तुम्हाला CCTV दाखवून देतो मी. हजारो लोक तिथं आपल्याच क्षेत्रातले मार्केटमधले येऊन कचरा टाकतात. आपण समोर भविष्यात त्यावर उपाययोजना करणारच आहोत. नक्कीच उपाययोजना कराल. यांचं म्हणणं आहे विकास नाही झाला, त्यांनी त्याच्यावर आपले जे आहे अतिशय व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय वाटते, स्पष्टीकरणापासून आपण सॅटिस्फाईड आहात का? त्यांचं जे म्हणतात ते योग्य आहे का? नाही योग्य बोलत. अरे पण ते आरोग्य प्रशासन असल्यामुळे नगरसेवक नसताना पण 10 वर्षापासून नगरसेवक नसताना पण आपली काही ताकद राहते ना नगर परिषदमध्ये. आपण काही करू शकत नाही. म्हणजेच लोकांना सांगून द्यायचं का आता काहीच नाही आहे, आमचं चालत नाही, मग लोकांच्या घरी पाणी घुसू द्यायचं का? लोकांच्या घरी का नाली काढण्यासाठी का माणसं नाही पाठवायचे का? आणि फोटो काढा काय दाखवायचे असं तर आपण केव्हाही आपण नाली काढताना एक फोटो कोणी काढून देऊ शकते ना. आपण काय केलं 9 वर्ष? मी भरपूर काही काम केलं आहे. राशन कार्डचे काम केलं आहे, लोकांचे जे गरजा होत्या त्या केल्या आहे, पेटीचे गव्हर्निंगचे काम करून लोकांना स्कॉलरशिपचा पण लाभ दिला आहे. आणि जर नगरसेवक ह्या वार्डाचं काम करणारा असता तर आमच्याकडे का बरं वार्डाचे लोक आले? का बरं आम्हाला असं म्हटलं का नाही बाया नगरसेवक काही काम नाही करत तू कर म्हणून? आम्हाला याला त्याला सांगून नालीचे काम करायला लागले, साफसफाई करायला लागते. इकडे लाईट बंद असते तर 6-6, 4-4, 5-5 दिवस लाईटसुद्धा चालू होत नाही. नगरसेवकाचं 6-6, 1-1 वर्ष तोंड दिसत नाही. अशी ही कंडिशन या वार्डाची आहे. आता त्यांना काय बोलायचं आहे, का बोलायचं आहे ते आता सगळं ते चालूच राहणार आहे. भाजपने हे स्वीकारलं आहे या प्रभागातल्या उमेदवारांनी की स्वच्छता व्यवस्थापनामध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, त्याच्यात मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहेत. त्यात भ्रष्टाचार आहे. हा आपण जर निवडून दिलं तर हा भ्रष्टाचार उघडकीस करणार का? हो उघडशी करीन ना, का बरं करायचंच आहे ना. जर निवडून जर लोकांना माझ्यावर जर आशीर्वाद दिला जर याच्यावर तर मला पर्दाफाश करायला काही फरक नाही पडत. पण लोकांना फक्त माझ्यावर एक वेळा विश्वास ठेवायला पाहिजे. एकच एक नगरसेवक टू नाही केली पोट भरण्यापेक्षा दुसऱ्याला जर चान्स दिला काहीतरी पोट भरण्यापेक्षा काहीतरी वाढण्याचं अजून काही करू शकतो. इतर नगरसेवकांचं पोट भरण्यापेक्षा नवीन नगरसेवकांचं पोट भरलं पाहिजे असं म्हणणं आहे का तुम्हाला? नाही, आमचे पोट पहिलेच भरून आहे. पोट जर भरले असते तर आम्ही नगरसेवक म्हणून उभंच नसतो राहिलो. नक्कीच. काय वाटतं आपल्याला तुतारी? मला एकच सांगायचं आहे की आपण 1825 दिवस रडत बसल्यापेक्षा एक सक्रिय उमेदवाराला निवडून द्या. एक निष्क्रिय उमेदवार न निवडता सक्रिय उमेदवाराला निवडून द्या, जे तुमचे काम समोर 5 वर्षात तुमच्या दारामध्ये तुम्ही त्यांच्या दारात गेल्यावर नक्कीच करेल. आजची परिस्थिती अशी होती की कोणी जर रहिवासी दाखला मागायला गेले तर घराच्या बाहेर उभं ठेवण्यात आलं असं नागरिकांचं म्हणणं आहे. धंतुलीमध्ये जेव्हा आम्ही प्रचाराला गेलो तर मॅडम घरी नाही आहेत, मॅडम 5 मिनटात घराच्या बाहेर गाडी घेऊन निघतात, साहेब घरी नाही आहे, साहेब 5 मिनटात बाहेर निघतात, असं नागरिकांचं म्हणणं आहे. मी तर फ्रेश कॅन्डिडेट आहे, मी नक्कीच निवडून आले तर नक्कीच आपल्या प्रभागासाठी वार्डासाठी जे काही होईल नक्कीच करेल. पण या सर्व बाबींमध्ये ज्या समस्या यांनी मांडला त्यांचं म्हणणं आहे की स्वच्छताचं व्यवस्थापन नाही झालेलं आहे. पण स्वच्छता पण नाही आहे. काय वाटतं ही स्वच्छता तुम्ही कशी साफ करणार? स्वच्छता आणणार का आणि ही येणार कशी? हो करेल ना. स्वच्छता करायला काय उपाययोजना आपल्याला उपक्रम राबवावे लागेल. जशी माणसं आता खर्रा खातात, पिचकाऱ्या कुठेही फेकतात, यामुळे जास्त दुर्गंधी होऊन राहिली प्रभागात. आमच्या घरी पण तीच हे आहे, खाल्ला बकार 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 बकार
फेकली पिचकारी. या सगळ्यात पहिले तर मी यावर हे आणेल की खर्रा खाऊन पिचकाऱ्या फेकणारे जे आहे त्यांना सगळ्यात जास्तीत जास्त दंड राहील. माझ्या प्रभागामध्ये जोही असा कार्यकर कोणीही असो, माझा नवरा असो किंवा वार्डातला कुणीही माणूस असो, सगळ्यात पहिले मी त्यावर दंड लावी. दंडात्मक कारवाई करणार स्वच्छतेसाठी नवरा असेल की कोणी असेल ते मान्य करायला तयार आहे. काय वाटतं, स्वच्छतेसाठी दंडात्मक कारवाई ही करणं योग्य राहील का आणि यासाठी आपलं समर्थन राहणार का? या व्यतिरिक्त त्यांनी तुम्ही केलेल्या आरोपाचं पूर्णतः खंडन केलेलं आहे की आम्ही हा विकास केलेला आहे, यावर आपलं काय मत? विकास केलेला आहे. मला सांगा, कचरा गाड्या ह्या सकाळी 8ला किंवा 9ला यायला पाहिजे, त्या प्रभागात दुपारी 4ला येतात. इथे सगळे काम करणारे लोक आहेत, त्यांनी कचरा टाकायचा केव्हा? त्या घंटागाडीमध्ये. घंटागाडी ते राईट टाईम येतात का? हा सगळ्यात पहिले मुद्दा आहे महत्त्वाचा. दुसरी गोष्ट आहे, जनता टॅक्स भरते ना, सगळ्या गोष्टीचा टॅक्स भरते जनता. मग तुम्ही जे लोक देतात पैसे त्यांच्या घरासमोर फक्त गाडी उभी राहते आणि जे गरीब लोक आहे समोर ती गाडी उभी राहत नाही. हा दुसरा मुद्दा. ठीक आहे. नंतर आता इथून मला सांगा की जे आपलं हे आहेत गजानन सायकल चौक, तो आपला तो एरिया आहे पूर्ण, त्या एरियामध्ये गट्टू लागलेले नाही आहेत. यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्या प्रभागातून वोट मिळत नाही म्हणून आम्ही तिथे गट्टू लावलेले नाही आहेत. अरे 2 वोट का बरं असं मिळो किंवा 3 वोट का बरं नाही मिळो? पक्षपाताचा आरोप आहे आपल्यावर हा. पण ते आपण जनतासेवक आहेत, ते आपल्याला त्यांनी वेळात वेळ काढून निवडून दिलेलं आहेत. आपल्याला 1 वोट का बरं नाही मिळो किंवा 2 वोट का बरं नाही मिळो, आपल्याला त्यांच्या पूर्ण समस्यांचं निवारीकरण करावं लागेल. दुसरी गोष्ट, मी आज धंतुलीमध्ये फिरली, तिथे लोक म्हणते की ताई तुम्ही आता आमच्याकडे 5 वर्षामध्ये आम्ही तुमचं तोंड पाहत नाही, आमचा नगरसेवक कसा आहे आम्हाला माहीत पडत नाही. इथे हापशा नाही आहेत, नळ 4-4 दिवस येत नाही, तिथे गरीब जोडपं वर राहते बिचारं म्हातारं. त्यांनी मला म्हटलं ताई आमचे हाल आहेत जीवाचे, आम्ही तुम्हाला मतदान करतो. कशासाठी करतो? की आमचा नगरसेवक आमच्या प्रभागाच्या समस्या सोडवणारा पाहिजे, आमचा नगरसेवक आमच्या हक्कामध्ये लढणारा पाहिजे. नगरसेवकाची परिभाषा कशी असायला पाहिजे? नगरसेवक हा तुमच्यासोबत फिरणारा, तुमच्यासोबत राहणारा असावा. म्हणजे तुम्हाला फोन करताना नगरसेवकाला संकोच पण तुम्ही फोन करायला पाहिजे की नाही हा आपल्या घरातला व्यक्ती आहे, हा आपला हक्काचा व्यक्ती आहे. मी याला सांगायला पाहिजे अरे बाबा माझ्याकडे हा प्रॉब्लेम झाला आहे, तो पटकन धावत जाणार असायला पाहिजे. नाही मी आता बाहेर आहे, मी आता इकडे आहे, मी आता तिकडे आहे, अशा वेळेने होत नसते. ही मायबाप जनताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांचं अमूल्य वोट तुम्हाला भेटलेलं आहे, तुम्ही यांचे सेवक आहात, तुम्हाला यासाठी काम करावं लागेल. म्हणजे तुम्हाला थेट म्हणायचं आहे नगरसेवक हवा, नगराचा बाप नाही, बरोबर? ओके. काय वाटतं आपल्याला या सर्व बाबींमध्ये त्यांचं मत आहे? आतापर्यंत नगरसेवक आणि भावी नगरसेवकांचं आपण मत घेतलेलं आहे, नागरिकांमध्ये काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं या प्रभागाच्या महिला, काय समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये आणि याचं निराकरण कोण करू शकतं? या 5 चेहऱ्यांपैकी बाकीच्यांना तर गरज वाटली नाही इथे येण्याची, तुमचे प्रश्न ऐकण्याची. काय वाटतं? आमच्या प्रभाग 10 मंडून आतापर्यंत तर आम्ही म्हणजे कसं नगरसेवकाला पाहिलंच नाही, आमच्यापर्यंत पोहोचला नाही आहे. आणि मेन म्हणजे नगरसेवक असा पाहिजे, कार्य करणारा पाहिजे, जेणेकरून सर्वसाधारण जनतेपर्यंत तो पोहोचला पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजे, त्यांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे. कोण होते नगरसेवक? नगरसेवक मालूम पण नाही आम्हाला. वा, अभिनंदन. काय वाटतं तुम्हाला कोण म्हणायला पाहिजे? बोला सर. काय वाटतं, काय समस्या आपल्या प्रभागामध्ये आणि कसं निराकरण? मॅडमने सांगितलं की वाचनालय वगैरे आहे, धंतुली कुठे आहे? धंतुली चौकात पाक कचरा. धंतुलीच नाही म्हटलं, रामनगर म्हटलं सांगा, सर्व सांगा. आज आम्ही धंतुली चौकात राहतो पण त्या विवास काय आहे तिथे? आज ढीक लागून राहते तिथे चौकात फार, त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम सगळ्यात थोडा घाण, इतकी घाण होत्या चौकात खूपच, आणि सर्व जमा तिथं कचरा तिथंच होते. कारण जे आता ताई बोलल्या घंट्या गाडी ते 4 वाजता येते, 4 वाजता कोण राहणार आहे घरी? सर्वजण कामाला जातात, मुलं शाळेत जातात, मग घंटागाडी टाकायचं काय? नियोजनबद्ध काम नाही असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, आपण जे टॅक्सेशन जे भरतोय हे नगरपालिकेला जे भरतोय हे योग्य आहे का की व्यर्थ आहे? एकदम व्यक्त आहे. काही आता ताईने मागे बोललं काय शाळेत वगैरे सांगा प्रॉब्लेम काय? शाळेचा प्रॉब्लेम आहे सर. काय आहे तिथं, कोणती व्यवस्था आहे? व्यवस्था गेली कुठं? काय वाचनालय कुठे आहे? आज आमचं काय वयाच्या माणसं वाचता जाऊ शकत नाही का? कुठे आहे वाचनालय? फक्त वाचनालय कागदावर आहे आणि दिसायला फक्त विकास, बाकी काही नाही.
दिसायला विकास दिसणारा हा विकास काय वाटतं, वाढला की तिथेच थांबला की घटला? भाऊ मी प्रभागाचं नाही, माझा प्रभाग नंबर 9 आहे. अच्छा, नाही पण शहरात राहताना भाऊ नगराध्यक्ष आहे, बाकी शहराचा विकास आहे, तुला काय वाटते ते तर सांग. आपल्या इथे बीजेपीची पार्टी आहे, बीजेपीची पार्टी ना, बीजेपी शिवाय कोणाला अंत नाही आहे. बीजेपी शिवाय अंत नाही आहे म्हणजे संपणार आहे का बीजेपी? म्हणजे बीजेपी शिवाय कोणाला पर्याय नाही म्हटलं. अच्छा, पर्याय नाही तसं म्हटलं तर बरं वाटत. अंत नाही आहे म्हणते विषय, म्हटलं अंतावर जाणार आहे का बीजेपी? आज मी 1 वर्षानंतर इलेक्शन आहे म्हणून इथे आलो. माझ्या घरासमोर 5 वर्ष पहिले पण गट्टून होते, ठाकूरजीच्या समोर 10 वर्ष झाले त्याच्या पहिले पण गट्टून होते. त्याच्यामुळे लोक तिथे कचरा टाकतात, जी DP आहे ती जळून जाते. आज पण विकास नाही आहे, काल पण होता, उद्या पण नाही होणार जर हीच पार्टी राहिली तर. काय वाटतं, बदल येणार का मग? नाही ना. बदल म्हणजे मग पक्ष येणार का निवडून येते, असं सत्ता बसेल का भाजपची की नाही बसणार? 2 टर्मपासून ती सत्ता आहे, काही बदल झाला तिथे की समोर होईल? तुम्ही बदल घडवून आणणार का मग? हो, आमच्या उमेदवाराला चान्स भेटला तर नक्कीच. नक्की. काय वाटतं इकडे पुरुष मंडळी, काय समस्या आहेत आणि काय कशा प्रकारचं अपेक्षा आहे? आता शीतलताईंनी म्हटले की धंतोलीत हापसी नाही आहे, तर 500 मीटरवर एक हापसी 10 वर्षापासून त्या अगोदरपासून आहे. त्याच्यानंतर आमच्या वार्डामध्ये हर ठिकाणी हायमॅक्स लागले, जिथे जिथे नागरिकांनी निवेदन केलं, मंदिरापाशी, त्याच्यानंतर सरकारी संडासपाशी, इथे आखाड्यामध्ये. त्यांचा प्रश्न पाणी पुरवठा शिक्षण करावरचा होता आणि तुम्ही हँडपंपचा प्रश्न भरकटवू नका. त्यांच्या ज्या मेन मुद्दे आहेत त्याच्यावर बोला. तर पाणी तर आमच्या हिशोबाने स्वच्छ भेटतो. आणि कधी कधी तिथे जर पाईपलाईन फुटली तर 24 तास पाणी येतं का? 24 तास नाही, जे नगर परिषदेचे नियम आहे त्या हिशोबानेच पाणी येणार ना. कारण बऱ्याच ठिकाणी हे गोष्टी बघायला मिळाल्या, सकाळी 4 वाजता मिळतो, रात्री 9:30 वाजता येतो. महिलांनी त्याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणावर होतो. हे तुमचा भाजपच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? जेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केलं त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आहे. पण ज्या हिशोबाने यांनी म्हटलं की पाणी येतच नाही, काम होतच नाही, हे सर्वोपरी असं नाही वाटत. कधी कधी होतो, पण काहीच केलं नाही आहे हे म्हणणं आम्हाला पटत नाही. नाही, काही केलं नाही हे म्हणतच नाही आम्ही. काय वाटतं आणखी तुम्हाला, विकास झाला आहे का? विकास भरपूर झालेला आहे आणि दिसतो आहे लोकांना. आणि जे आता मॅडम आहे त्या आधी जेव्हा BJP पक्षात होता तेव्हा त्यांना विकास दिसत होता, आता त्यांना डोळे आले की माहीत नाही, आता त्यांना विकास दिसत नाही आहे. भरपूर विकास झाला आहे. धंतोलीमध्ये काय प्रकार होते काय नाही आम्ही बघितलं, आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहे, सगळं बघितलं आहे आम्ही. नाही, पण जो एक वास्तविकतेत जो शिक्षणाचा मुद्दा आहे किंवा पाणी पुरवठ्याचा जो विषय आहे, काय वाटतं याच्यात गहनता आली पाहिजे का, गंभीरता आली पाहिजे का, याच्यात सुधारणा आली पाहिजे का? पाणी पुरवठा आहे सुरू आणि त्याच्यात पण आता भरपूर कामं चालू आहे. ते भविष्यात होणारच आहे कम्प्लिटली. 2 दिवस आड नळ येतो मान्य आहे, हे प्रत्येकालाच आहे ना या गोष्टी. त्या वर्धा जिल्ह्यात आहे, याच्यावर कामं सुरू आहे. मोठ्या मोठ्या पाईपलाईन आता टाकणं सुरू आहे, सगळ्या व्यवस्थित कामं होत आहे. आपण कुठल्या शाळेत शिकले दादा? मी लोकविद्यालय शाळेत. लोकविद्यालयाला शिकला. आज त्या शाळेची परिस्थिती बघून तुम्हाला वाईट नाही का वाटत? आजकाल सब कॉन्व्हेंटचा जमाना आला आहे सर. लोकांनी सब आपल्या आता कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण चालू आहे लोकांचे. माझी पोरं आता कॉन्व्हेंटमध्ये आहे, पण मी का बरं? आता सब यंग जनरेशनच्या हिशोबाने मी चालून राहिलो सर. यंग जनरेशन चालू आहे म्हणून तशी परिस्थिती आहे. मग शिक्षण का बरं भरता तुम्ही? टॅक्स भरणं आवश्यक आहे, त्याचं भरावंच लागेल. घर बहिष्कार टाका ना. मग जर तुम्हाला सुविधा भेटत नाही त्याच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे. योग्य नाही का? चुकीचं बोलतोय तर असं सांगा. नाही, ते तर आहे सर, पण टॅक्स भरण तेव्हाच काही तुम्हाला. याच्यासाठी जबाबदार तुम्ही लोक आहात, कारण तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढले नाही आणि त्या सुखसुविधा न भरता खिशावर ताण देऊन कुटुंब नियोजन आतापर्यंत जे आहे शासन सांगताय कुटुंब नियोजन करा, पण हे शक्य करून दाखवलं शिक्षण प्रणालीने आताच्या परिस्थितीमध्ये. हे बदललं पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. या सर्व गोष्टींमध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत या जर निवडून आले तर ह्या सर्व समस्यांचं निराकरण करतील का, आणि जे प्रश्न मांडले गेले वैयक्तिकरित्या टॅक्सेशन आणि या सगळ्या गोष्टी बाबी बघता त्याच्यावर निराकरण व्हायला पाहिजे का? नक्कीच होणार. निलेश भाऊंना प्रशासकीय कामकाजाचा खूप मोठा अनुभव आहे. जवळपास ते सुद्धा ह्या टेक्निकल बाबी हाताळता त्यांना 15 वर्ष झाली. त्याच्यामुळं ते नक्कीच ह्यावर तोडगा काढतील. त्यांच्या पाठीशी पूर्ण भारतीय जनता पार्टी, माननीय आमदार पंकज भोयरसुद्धा आहेत. वरती केंद्र सरकारपासून राज्य शासनाचा जो निधी आहे तो निधी इथून आपल्या शहरासाठी खर्च करण्यासाठी ते सुद्धा कटिबद्ध राहतील. वर ह्या सर्व अडचणी असतातच, असं काही आलबेल नसतेच का बा सर्व ओके आहे.
हे मी सुद्धा मान्य करतो, सर्वांनी मान्यच करायला पाहिजे का सर्व गोष्टी पॉसिबल नाही आहे. हळूहळू त्या शक्य होईल. इन्फ्रास्ट्रक्चर एका दिवसात डेव्हलप होत नाही, हळूहळू ते होते. आपण आपलं घर स्लॅबचं बनवल्यावर हळूहळू त्याच्यात येणारी नेक्स्ट जनरेशन त्याच्यात अजून काही सुधारणा करून ते सुधारणा होत असते. आज भविष्यात जे काही गोष्टी आहे जेवढ्या झाल्या आहे, आता येणाऱ्या काळात भविष्यात जे काही मूलभूत गरजा आहे, ज्या काही प्रायोरिटीज आहे, समस्या आहे नागरिकांच्या, त्या हळूहळू नक्की त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी निलेश टिटेमध्ये आणि ती क्षमता आहे. ती क्षमता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यातसुद्धा आहे. आणि तेवढा निधी ओढून आणण्याची क्षमता आमच्या माननीय कार्यसम्राट पंकज भाऊ भोयर यांच्यातसुद्धा आहे. निधी ओढून आणणे, पण निधी ओढून आणत असताना जे आहे गेल्या 5 वर्षांमध्ये 105 कोटी रुपयांची भुयारी गटर योजना ही 600 कोटी रुपयांचे रस्ते फोडून गेले असं नागरिकांचा थेट आरोप आहे. काय वाटतं या दृष्टिकोनातून जे आहे, काय वाटतं विकास झाला आहे का? आणि जर निधीची गोष्ट तुम्ही केली तो आलेला निधी योग्यरित्या वापरला गेला आहे? माझ्यामध्ये तर वापरल्या गेल्या. मी माझ्या प्रभागामध्ये गटर योजना आम्ही माननीय उपाध्यक्ष आणि आम्ही येऊ दिली नाही आणि बरेचसे रस्ते फोडू दिलेले. म्हणजे या भागातले रस्ते तुम्हाला माहिती होतं हे चुकीचं आहे? नाही, चुकीचं आहे हे माहीत नव्हतं, पण इथे आम्हाला नाल्या अटॅच करायसाठी जे प्रॉब्लेम सेप्टिक संडासचे सेप्टिक टाकायचे होते, त्याच्यामुळे आम्ही त्याचं पूर्णपणे निवारण करूनच तो विषय तिथे आम्ही हाताळला की बाबा तुम्ही इथे आम्हाला गरज नाही. कारण जे त्यावेळी आम्हाला जे प्रश्न आमच्यासमोर पडला होता त्याची त्यावेळी गरज वाटली नाही आणि त्यानंतर सुरळीत झाल्यानंतर आम्ही इकडे ते योजना राबवणार होतो. पण आम्ही हे आज नवीन योजना आल्यानंतर अनेकही प्रॉब्लेम येतात. ही योजना आपल्या नागरिकांना सुविधा म्हणून महानगरपालिका नागपूर इथे आम्ही पाहिलेली होती की गटर योजना आज जे नाल्यांचे झाकण्यासाठी विषय आहे, जे आता आपण नागरिकांची किंवा माझ्या सहकारी ज्या आता आहे त्या म्हणता आहे, तर ही कुठेतरी करावं लागणार नाही हा एक विषय होता. आता जसं नाल्याच्या झाकण्याचा विषय आहे तर त्यामध्ये झालेलं सांडपाणी कचरा हा आपणच कुठेतरी टाकतो आहे आणि त्या काढताना जे कर्मचारी त्यांना अत्यंत त्रास होतो. उघड्या नाल्या आहे हे मान्य आहे, पण काही ठिकाणी आम्ही झाकणं केले. एक तुम्ही आता प्रश्न लोकांमध्ये विचारलेला आहे की शिक्षणाचा कर, आणि आम्ही आपल्या इथे नगरपालिकेमध्ये आम्ही सभापती असताना शैक्षणिक सभापतीसुद्धा आमचा होता. तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही पटावर मुलांना आणण्यासाठी ग्रामीण भागातल्या मुलांना सायकली देखील शाळेतून दिलेल्या आहे की बाबा त्यांना यायला सोय झाली पाहिजे. शाळेची परिस्थिती का नाही बदलवली आणि त्याला डिजिटल का नाही केलं? शाळेची परिस्थिती मी याच्या आधीसुद्धा सांगितलेली आहे की आम्ही बदलवली आहे आणि ते डिजिटलसुद्धा केलेली आहे. पण नागरिकांनासुद्धा कळकळीची विनंती आहे की त्या शैक्षणिक पात्रावर तुम्हीसुद्धा विश्वास करायला पाहिजे की आजचे जे पब्लिकली जो विचार आहे की आपले मुलं इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे. आम्ही त्याला आपण CBSE बनवू शकतो आहे. एक माध्यमातून मराठी माध्यमातून एक इंग्रजी विषयसुद्धा शिकवला जातो. परंतु पण काय आहे, आज ज्या आपण नगरपालिकेच्या शाळा आहे किंवा ग्रामीण भागाच्या सुद्धा शाळा आहे तिथे बघतो आहे की लोकांची मानसिकता बदललेली आहे की हा माझा मुलगा शिकतो आहे तर माझा पण मुलगा समोर भविष्यात इंग्रजी बांगलबुवा डोक्यावर बसल्यामुळे हा पण एक विषय आहे. या सर्व बाबींवर आपले नगराध्यक्ष बोलतील का आणि जर निवडून आले तर त्या सर्व गोष्टींचं निराकरण करतील का? बिलकुल नक्की करेल. कारण येत्या 2016 जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही जनतेच्या समोर आलो तर आम्ही निवारण करण्याचा पूर्णपणे धाक धरलेला होताच. आता काही सहकारी आमच्यासोबतच होते त्यावेळी ती तेच भाषा बोलायचे. परंतु राजकीय घडामोडीमध्ये आता ती भाषा वेगळी बदललेली आहे. त्याचं निराकरण तर मी करू शकत नाही. काही आरोग्यावर प्रश्न विचारलेले होते. आम्ही सभापती असताना इथे PSCचा विषय आला होता, पण ग्रामीण लगत असलेली झोपडपट्टी किंवा स्लम एरियाला लागूनच PSC करावी असते. कारण तिथे गरज आहे. आपण शहरात राहतो आणि आपल्या इथे मोठं हॉस्पिटल सामान्य रुग्णालय आहे, आपल्याला व्यवस्था आहे. त्याच्यामुळे PSCचा विषय इथे होऊ शकत नाही किंवा भविष्यात ते करायचं काम पडलं तर आम्ही नक्कीच करू. नक्कीच. काय वाटतं आपल्याला तुतारी आपले जे उमेदवार आहे सुधीर पांगुळ जे आहे हे विकास करतील असं तुम्हाला वाटतं का? हो, विकास करून. काय दृष्टिकोन आहे त्यांचा आणि कसा विकास करणार? ही सोशल वर्क आहे, ती पक्षाची एकनिष्ठ आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्याच्या सुखात दुःखात राहणारा असा व्यक्ती आहे.
आणि कोणा गरिबासोबत घुमणं फिरणं हे आहे. ते AC आणि 4 व्हीलरवर घुमणारा व्यक्ती नाही आहे. म्हणून तो सगळ्याची जाण ठेवून तो विकास करा आणि तोच निवडून येईल. AC आणि 4 व्हीलरमध्ये फिरणारा व्यक्ती नसून सर्वसामान्यांमध्ये असणारा व्यक्ती आहे, म्हणून तो निवडून द्यावा. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबरच आहे. सुधीर भाऊ पांगुळ हे सगळ्या जनतेसोबत संवाद साधतात, सगळ्यांच्या दुःखात सहभागी होतात. कुणाच्या घरी काही दुःखद घटना घडली तर सदा अग्रेसर असतात. जसे आपले आधीचे निवडून आलेले जे आहे त्यांनी कधीच कोणाच्या घरी कुठलीही दुःखद घटना झाली असेल तर मी तर कधीच बघितलं नाही की कोणाच्या घरी दुःख सावरण्यासाठी येऊन बसले आहे. आमच्या वार्डातच आता या 3 हे झालेले आहे, पण कधीच मी त्यांना बघितलं नाही. म्हणून सुधीर भाऊ पांगुळ हे नक्कीच विजयी होणार. काय वाटतं, सुखदुःखात समाविष्ट होणारं व्यक्तिमत्व आहे आणि नागरिकांचं थेट आरोप आहे की आतापर्यंत पोट दुखला नाही, आता का दुखत आहे? 2 मिनटं फक्त या भाऊंना एक प्रश्न विचारायचा आहे. मी मागील 20 वर्षापासून भाजपमध्ये काम करत आहे. जे लोक बाहेरून आमच्या पक्षामध्ये आले त्यांच्यासाठी स्वतः मी फिरलेली आहे. आमच्या भाजपमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन अतिक्रमण केलं होतं. तिथे माझा जीव गुदमरला होता. मी इतके वर्ष काम केलं. मी पक्ष कार्यालयाला झाडू मारणारी व्यक्तिमत्व ठेवणारी बाई आहे. मला माहीत आहे. जास्त बोलायला लावू नका. माझ्यापाशी पण गोम आहे. कुठे काय पाणी मुरते. वैयक्तिक टिप्पणी करू नका. तुम्हाला लढायचं आहे, समोर येऊन लढा. आणि दुसरा मुद्दा असा आहे, जर माझ्यावर अन्याय झाला, माझ्यामध्ये धमक आहे ना लढण्याची, मी उतरली ना मैदानात. धमक आहे म्हणून मी उतरली मैदानात. कारण की मी जर 20 वर्ष काम करू शकते पक्षामध्ये, तर मी समाजासाठी काम करू शकत नाही का? मी महिलांना न्याय दिला. मी भारतीय जनता महिला मोर्चा पक्षाची अध्यक्ष होती वर्धा शहराची. मी संजय गांधीचे मी काम केले, मी कामगाराचे मी काम केले, मी राशन कार्डचे काम केले. मी प्रत्येक महिलांच्या सोबत उभी राहिलेली आहे. त्यामुळे बंडखोरी हा आम्हाला लागू होत नाही. म्हणजे वरच्या नेत्यांनी आमच्या पक्षामध्ये यायचं ते तुम्हाला चालते, फक्त खालच्या लोकांनी बंडखोरी नाही करायला पाहिजे. हा कोणता तुमचा नियम आहे? तर हे चुकीचं वक्तव्य पसरू नका. सर्वसामान्य घरातली मी एक महिला आहे. माझ्या आयुष्यातला खूप संघर्ष मी केलेला आहे. तुम्ही विचार करा आपल्या प्रभागाचा विकास कोण करू शकते. दुसरा मुद्दा असा आहे, संतोष भाऊ ठाकूर हे आमच्या अध्यक्षपदाकरता उभे आहेत. हे कधी न पडणारं व्यक्तिमत्व आहे. यांच्या नगरसेवक पदाचा यांना खूप अनुभव आहे. हे नगराध्यक्ष पद पण त्यांनी एक वेळा भूषवलेलं आहे. ते सर्वसामान्य घरातले नागरिक आहे. सर्वांना घेऊन चालतात. नगराध्यक्ष कसा असावा? आमच्यासोबत बोलणारा, उठणारा, बसणारा असावा. तर मला नक्कीच वाटते की संतोष भाऊ ठाकूर हे निवडून येतील आणि लोक त्यांना पहिल्या पसंतीचं मत देतील. धन्यवाद. वर्धेचा चेहरा मेरा कोण बोलवणार? काय वाटतं? नाही बोलू शकत. काय वाटतं, कोण बनेल नवीन नगराध्यक्ष? बघा, मी धनपुरीत राहते. माझ्या घरासमोर एवढी गंदगी आहे का आजकाल लोकांना मला आजपर्यंत आशावर ठेवला का गुढी लावून दे, हे करून दे, हे करून दे, पण माझ्या घराचं कोणी साफसफाई केलं नाही. दुःखसुख काय आहे की माझ्या घरीपर्यंत कोणी येऊन पाहिलं नाही आणि विचारलंही पण नाही. मी खूप तणकी याच्यात हवं. माझ्या मुलापासून सराईपासून मला खूप त्रास होऊन राहिला आहे. कारण की हे लोक माझ्या दारासमोर येऊन बघत नाही. कोण कसं काय, कसं राहते, कसं नाही, काहीच नाही. विचारपूससुद्धा करत नाही. नाल्यात डबडब भरून राहते, नालेवाला येत नाही. सारे किडे आमच्या घरात येऊन राहिले. याचं काय? काय वाटतं मागे नागरिकांना, कोण बनणार वर्धेचा नवा नगराध्यक्ष? सुधीर भाऊ पांगुळ. काय वाटतं? मी तर सध्याचा इथे नाही आहे, पण सुधीर भाऊ पांगुळ येतील एवढं माहिती. का बरं? काय वाटतं, सुधीर भाऊ पांगुळच का? सुधीर भाऊ पांगुळ येतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही सांगू नाही वाटत. नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगुळ बनतील का? बस जो भी आए वर्धा के लिए विकास करे, बस यही उम्मीद है. काय वाटतं, आपण सुधीर पांगुळ यांचं नाव घेतलं, कारण काय? भाजपची सरकार आहे, त्यांनी मत मांडलेलं आहे. का बरं सुधीर पांगुळ? जो व्यक्ती गोरगरिबाला घेऊन चालणार आहे तो शहाला पाहिजे, तो विकास करू शकते. कारण की त्यांना राजनीतीचा भरपूर अनुभव आहे. त्याच्यामुळे सुधीर भाऊ पांगुळ. सुधीर पांगुळ. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं नागरिक? हो सांगा ना. अनेक भाऊ केटीने का केलं वर्धेसाठी, कोणता विकास केला? जे आज BJPत उभे आहे त्यांचा विकास काय? सुधीर पांगुळचा भरपूर विकास आहे. भरपूर लोकांनी धावले, भरपूर मोर्चा काढला, बहुतेक हे केलेलं आहे. आज पांगुळ यांनी सर्वच केलं आहे. हे जे अनिल किटे आहे यांचा विकास कुठं? अनिल किटे नाही आहे, जे निलेश किटे जे आहे
त्याचा विकास म्हणजे साला किती मोठी शोकांतिका, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आणि तुम्हाला नावच नाही माहिती, म्हणजे पोहोचले नाही का तुमच्यापर्यंत? पोचलेच नाही ना, विकास नाही, पोचलेही नाही. मग सांगा ना तुम्ही कोणता बरोबर. नागरिकांपर्यंत पोहोचले नाही असं भाजप, लक्षात ठेवा. नगराध्यक्ष पोहोचले नाहीत असं नागरिकांचा आरोप आहे. श्री संतोषजी ठाकूर जे जिंकून येतात ते काम करत नाही आहे. जे नाही आले आपण त्यांना एकदा जिंकून काय काम होत आहे बघावं. संतोषसिंग ठाकूर, काय वाटतं आपल्याला कोण मिळेल? आता वेळ आणि काय सांगेल, पण तुम्ही यांना तो प्रश्न विचारला गटारीचा. ही गटारी मोठी मजेशीर तयार झालेली आहे. एकच रस्ता 4 वेळा खोदून त्याच्या आतमध्ये जो टाकला आहे तो किती डायमीटरचा आहे बघा. त्याच्यातनं पाणी वॉश आउट होते की नाही. पावसाळ्यात सगळं पाणी वर येतं, वाहत राहतं पाणी. आणि किती लोकांच्या संडासाचे पाईप याला जोडले गेलेले आहे. किती प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, याची तर चौकशी झाला पाहिजे. आणि सोयीकर मुद्दा आहे की इथं कुत्रे जे करता जो फंड येतो नगर परिषदेला, किती कुत्र्यांचं स्टरलायझेशन झालेलं आहे. अजूनही गावात पिल्ले दिसतात, तयार होऊन राहिलेले आहे. नंतर प्रश्न आहे शाळेचा. या शाळा केव्हा अपग्रेड होतील हा तर प्रश्न बराच दिवसाचा ऐकून राहिलेलो आहे. आतापर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल ओपन व्हायला पाहिजे होतं. लोकांना इंग्लिशचं फार आवड आहे, फार म्हणजे अपेक्षा नाही इंग्लिशविषयी. तर या नगर परिषदेने शाळा उभ्या करायला पाहिजे होती. इथली प्रथा व्यायामशाळा माणिकराव साहेबांनी मोडून टाकली आणि तिला सत्यानाश केलेला आहे. अशा काही प्रश्न आहेत. आता वेळ सांगू कोण येते काय येते वेळेवर सरळ आता काही सांगणं योग्य नाही आहे. काय वाटतं पण ह्या सर्व बाबींमध्ये भाजप जे सत्ताधारी पक्ष होतं ते अपयशी ठरलं का? हो म्हणता येईल अपयशी. कारण याच्या नगर ही जे गटर सिस्टम आहे ना, याची तर SIT जायला पाहिजे. लाखो रुपयाचा याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यात म्हणजे भाजपने काय केलं काय नाही. म्हणजे मोदीजी म्हणतात की मैं नाही खाणे दूंगा ना खाऊंगा. याच्यामध्ये सगळे काही झालेलं आहे. नाल्याने आता इथे यांनी हे बसवतात, पेमेंट बसवलेलं आहे इथे. हे पाणी सगळं रस्त्यावर जमा होतं, नालीच नाही आहे. पाणी कसं जाईल? तुम्ही हे बसवता त्याला पाणी बरोबर सिस्टमॅटिक नाही बसवलं तुम्ही. अशाच बसवल्या की स्लँटिंग पोझिशन रस्त्यावर दिलेली आहे. ती घराकडे नालीकडे पाहिजे होती, असं नाही आहे. यांचं काम पाहिलं तर हसा येतो कधी कधी. म्हणजे असं का बरं होते आहे? तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, असं नाही आहे. काय वाटतं इकडे नागरिकांना कोण बनेल नवा नगराध्यक्ष वर्धेचा? काय वाटतं नगराध्यक्ष कोण म्हणणार? निलेश किटे. निलेश किटे, का बरं? त्यानं सांगितलं का तुम्हाला म्हणाले? वा वा वा. काय वाटतं? म्हणजे लोकांना नाव नाही माहिती म्हणते, किती मोठी शोकांतिका काय वाटतंय? तुम्हीच सांगितलं म्हणते बाबा त्याला. निलेश किटे. निलेश किटे येणार आहे. काय वाटतं? पर्याय नाही ना BJP शिवाय. पर्याय नाही, कारण आमदार इच्छा, पालकमंत्री इच्छा, स्थानिक नेतृत्व इच्छा आहे. पवनभाऊच्या नेतृत्वात कामं विकास झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे. अर्थमंत्री सध्याच्या कंडिशनला अजितदादा पवार आहे. मुख्यमंत्री भले भाजपचे असले तरी ते दोन्ही पक्ष 100% गॅरंटी घेतात की आम्ही नगराचा विकास करू शकतो. मग BJPच का? हेच बॉस आहे ना. बॉस तेच आहे. कोण बॉस? मुख्यमंत्री देशात महाराष्ट्र राज्य. म्हणजे बाकीचे लोक हतबल आहे, त्यांच्या मागे कटोरी घेऊन फिरतात असं म्हणणं आहे का? त्यांच्याकडून काम खेचून आणण्याची ताकद आहे ना. काम खेचून आणण्याची ताकद पाहिजे ना. विकास सांगितला जात नाही, विकास दिसतं रोडनं, गट्ट दिसते. आतापर्यंत ते काकाचे उरटले तो विकास नव्हता का? मग तो अपेक्षित नाही आहे का तुम्हाला? जे विरोधी पक्ष असते त्यांच्या डोक्यात काळा चष्मा असतो ना. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला? सुधीर पांगुळ. काय वाटतं आपल्याला? संतोष ठाकूर. का बरं? तो आता वार्डाचा मेंबर आहे रामनगर. मी 10 वर्षापासून पाहून राहिलो. त्याच्या कामाला तोड नाही, त्याच्यासमोर सगळे मेंबर फेल आहे. नाही, हे तर वास्तविकता लोक बघतातच आहे. त्यावर काय म्हटलं तुमचं? म्हणजे आता जर ह्या नगराध्यक्ष पद त्यांना दिलं तर काय बदल घडवू शकतात? काय अपेक्षा? तो बदल घडत, तो बदल करू शकते नगराध्यक्ष. काय वाटतं मागे नागरिक कोण बनेल नवा नगराध्यक्ष? काय म्हटलं? संतोष ठाकूर. संतोषसिंग ठाकूर. नक्कीच या सर्व बाबींमध्ये वेगवेगळ्याकडून नवी नवी नावं आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण येईल आणि का? नाही विकास आहे हे, पण त्याच्यात नियोजन नाही आहे. नियोजन शून्य विकास आहे. म्हणजे कुठं रोड आधी रोड गट्टू खाली लावते, मग रोड बनवते, रोड उंचवते, तिथं पाणी संगळते, अशा पद्धतीचं काम चालू आहे. त्याच्यात नियोजन शून्य काम आहे.
नियोजन शून्य काम आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे असं भाजपवर नागरिकांचे थेट आरोप आहेत. काय म्हणाल याच्यावर? नियोजन शून्य काम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असं नागरिकांनी सुद्धा म्हटलं आहे. काय वाटतं? भ्रष्टाचार झाला असं मला बिलकुल वाटत नाही. माननीय अतुल तराळे यांच्या कारकिर्दीत ही गटार योजना आली. काही टेक्निकल बाबीची तरतूद झाली नाही हे मी सुद्धा मान्य करतो. गटार योजनेला खूप ठिकाणी आम्ही सुद्धा विरोध केला, पण ती वरून लादलेली होती हरित लवादेवी. त्याच्यानंतर आपलं हे अमृत योजनेने का बा भूगर्भातलं पाणी हे खराब होऊ नये, त्याच्यात शिसे जे कंटेंट असते शिसं, ज्याच्यामुळं खूप रोगराई होते, ते भूगर्भात जायला नको म्हणून ही योजना केंद्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिली होती. त्याचं प्रायोगिक काही 2-4 जिल्ह्यावर झाल्यावर वर्धा शहर झालं. आम्ही ऑडिटही करून आलो का चांगली योजना आहे, भविष्यात अजूनही त्याचं काम चालू आहे. मे बी रिझल्ट चांगला लागेल असं मला वाटते. नाही, पण यात जर भ्रष्टाचार झाला असेल याचे जर संकेत मिळतात तर आपण भ्रष्टाचार उघडून काढणार का? नक्कीच भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचाराचे खूप सारे माहितीच्या अधिकारात लोकांनी परिपत्रकं तिथे दिले आहे, त्याचं ऑडिट झालं आहे. भ्रष्टाचार झाला असता तर आतापर्यंत तो उघडकीस नक्कीच आला असतात. वर्धेतले समाजसेवी झोपलेले नाहीत. खूप साऱ्या लोकांनी त्यावर आक्षेप घेतला, खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर माहितीच्या अधिकारात खर्च उचलले. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, अतुल भाऊसुद्धा एक निष्ठावान भाजपचे नगराध्यक्ष म्हणून ह्या शहरासाठी योग्य उमेदवार होते. आजही निलेश भाऊ किटे हे सक्षम आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. साऱ्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्याजवळ प्रशासकीय अनुभव आहे. त्यामुळं निलेश किटे हा एक सर्वोत्तम पर्याय नागरिकांसमोर राहील असं मला वाटतं. महिला राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मगाशी आरोप केला की गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते कार्यरत होते भाजपमध्ये आणि त्यांच्यासोबत जो झालेला अन्याय आहे त्यांनी म्हटलं की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. आणि काँग्रेसमधून सदस्य नसताना काही उमेदवारांना तिकीट भाजपने दिलेलं आहे. काय वाटतं, हे कितपत योग्य आहे आणि हे घेतलेलं भाजपने डिसिजन योग्य आहे? हे पार्टी पक्षाने घेतलेला निर्णय असतो. अन्याय न्याय हा आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर असते. आता मी असं म्हणणार नाही की बाबा अन्याय झाला नाही. काय अन्याय हा पार्टीमध्ये म्हटल्यानंतर तिकीट एक आणि मागणारे अनेक असतात. पार्टी मोठ्या स्तरावर मोठी झाली आहे कार्यकर्त्याच्या भरोशावर, पण तिकीट देण्याचा किंवा घेण्याचा अधिकार हे पक्षश्रेष्ठीला आहे. त्याच्यामुळे कदाचित आपल्या मनाला वाटतं की बाबा माझ्यावर अन्याय झाला, परंतु मला असं वाटतं की बाबा त्यांनी स्वतःच्या मनाला एक गोष्ट विचारावी की बाबा अन्याय म्हणजे काय. काही दृष्टिकोनात मदतीलाही धावलेले आहेत, हे सुद्धा मान्य करायला पाहिजे. आणि महिला सक्षम नाही हेही मला म्हणायचं नाही आहे, ती आहे, प्रश्नच नाही. परंतु अन्याय झाला, अन्याय हा सगळ्यांवरच झालेला आहे. आज ज्या तुम्ही बघताय उभे असलेले माझे सहचारी की ते माझ्यासोबत मागच्या 2016च्या इलेक्शनला होते. कारण फक्त आणि फक्त हेच आहे की पार्टीने आम्हाला तिकीट दिलं नाही म्हणून आम्हाला उभं राहायचं आहे, हा विरोध दाखवायचा आहे आणि बंडखोरी सुद्धा देखील करायची आहे. तर या अन्यायाला मी आता काय म्हणू की बाबा तिकिटीची मागणी करायचा अधिकार सगळ्यांना आहे, पण ती मिळाल्यानंतर बंडखोरी करण्याचाही अधिकार तुम्हाला आहे. हे तुमची विचारधारा, मी त्याला कधीही धार मारून वेगळं करणार नाही. तुम्ही आपला जो जोपासा, मी आपला जो जोपासला. नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये यांनी जे आरोप प्रत्यारोप नागरिकांच्या समस्या ज्या आहेत यामध्ये सुधीर पांगुळ हे प्रभावी उमेदवार ठरतील का आणि त्याच्यामध्ये ज्या समस्या त्यांनी मागितला जो भ्रष्टाचार उघडकीस आणतील का? हो, सुधीर भाऊ जर अध्यक्ष झाले तर ते भ्रष्टाचार आहे तो ओपन करणं. हे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार गटर लाईनमध्येच आहे. लोक तस्तवून गेले आहे, चांगले चांगले रस्ते फोडून टाकले, ते ठोका पालिश करून काम चालू आहे, बस बाकी काहीच नाही आहे. ठोका पालिश करून आतापर्यंतचा हे तुमचा जो झालेला अन्यायाचा जो प्रश्न होता हा नागरिकांबाबत तुम्ही स्पष्टीकरण दिलं आणि भाजपच्या उमेदवारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं. यावेळेस अंतिम मत आपलं असणार आहे. काय वाटतं, झालेला हे निर्णय जो आहे तो योग्य होता की अयोग्य होता?
नाही, तो निर्णय अयोग्यच होता. कारण हे जे म्हणते की मला पक्षाने मदत केली, तर मी पण पक्षवाढीसाठी आपल्या आयुष्याचे 20 वर्ष दिले ना. मी पण तळागाळात गेली ना. माझे मुलं लहान होते, माझे मिस्टर बिमार होते, तरी मी बाहेर निघाली. हा पक्ष मी मोठा केलेला आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. शीतल अतुल डोंगरेंनी भाजप पक्ष हा मोठा केलेला आहे महिला मोर्चामध्ये. माझ्यावर अन्याय झाला तर मी बोलणारच आहे ना. तुम्ही जे म्हणता ना पक्षाने मला दिलं, अरे मी पण पक्षासाठी आणलं आहे ना खेचून. त्यासाठी मी पण खूप काही केलं आहे ना. महिला मोर्चा मी मोठा केला आहे ना. तुम्ही मला कसे म्हणता की माझ्यावर अन्याय झालेला आहे तर मी या विषयावर काही बोलायलाच नाही पाहिजे, तर हे चुकीचं आहे. माझ्यावर अन्याय झालेला आहे. मी पक्षाला तिकीट मागितली होती. पक्षाने जर एका महिलेला तिकीट दिली असती तर 2 महिला मिळून या प्रभागातून चांगल्या प्रकारे निवडून आल्या असत्या आणि चांगल्या प्रकारे त्यांनी फाईट पुरुषांना दिली असती. दुसरा मुद्दा असा आहे, जर महानगरपालिकेमध्ये 3 नगरसेवक महिला असते आणि 1 नगरसेवक पुरुष असते, तर या नगरपालिकेमध्ये 2 महिला नगरसेविका म्हणून जाऊ शकत नाही का? दुसरा मुद्दा असा आहे, जास्त काय आता मला याच्यावर बोलायचं नाही आहे. आपल्याला सगळ्यात पहिले या प्रभागाचा विकास महत्त्वाचा आहे, जो की अजूनपर्यंत झालेला नाही आहे. आणि आमचे जे अध्यक्षपदाकरता उभे आहे संतोष ठाकूर, ते भरघोस मतांनी निवडून येतील आणि सगळ्यांसोबत ते करतील, न्याय करतील. नक्कीच इथे उपस्थित उमेदवार आणि नागरिकांचे सर्व प्रश्न जे आहेत बहुतांश क्लिअर झाले असतील असं मला वाटतं. या सर्व बाबींचा अनुसरून येणाऱ्या 2 तारखेचं मतदान नागरिक करतील. प्रभावीपणे आपले मत मांडणारे इथे उमेदवार आहेत, यांच्याचपैकी विचार करावा असं मी तर थेट म्हणेल. कारण जे ऐकायलाच आले नाही, नागरिकांचे प्रश्नच ऐकायला आले नाही, त्यांना ह्या सगळ्या बाबींवर विचार करण्यासाठी पण सुद्धा संधी देण्याचं योग्य वाटत नाही असं मला थेट म्हणणं आहे. कारण नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी जे आहे, ऐकण्यासाठी आपण हा उपक्रम राबवला होता. मात्र प्रभागातल्या समस्या ऐकून घेण्याची जर कुणाची मानसिकता नसेल तर त्याला थारा देणं योग्य राहणार नाही असं मला वाटतं. अपेक्षा करतो की या सर्व लोकांनी आपल्याला दिलेले जे आपले मत मांडले, या मतानुसार आपल्याला जे आहे कुठेतरी समाधानकारक उत्तरं मिळाले असतील. पण यासोबतच मी पुढे पण सांगतो की येणाऱ्या निवडणुकीनंतर यांच्याचपैकी कोणीतरी चेहरे आहे आपले प्रश्न हे सभागृहात मांडतील. त्याच्यात जर कुठेतरी वाटलं की हे चेहरे आपल्यासाठी असक्षम आहेत, तर प्रभावीपणे आपले प्रश्न मांडू शकत नाही, त्या दिवशी नक्कीच काहीच विचार करायचा नाही, बिंदास जनसंग्रामला फोन करायचा. आम्ही मात्र यांच्यासाठी नियंत्रक म्हणून सतत कार्यरत राहू आणि जे आहे नागरिकांचा, शहराचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहू. ज्याप्रमाणे आज आपण नागरिकांसोबत संवाद साधला, उमेदवारांसोबत संवाद साधला, थेट येणाऱ्या 28 तारखेला नगराध्यक्ष पदाचे जेवढेही उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांसोबत थेट चर्चा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत आहे की शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जर काही प्रश्न आहेत जे प्रभावीपणे मांडले पाहिजे, नगराध्यक्ष ते प्रश्न सोडवू शकतो, ते प्रश्न घेऊन येणाऱ्या 28 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता वर्धेतील शहीद भगतसिंग मैदान म्हणजेच सर्कस ग्राउंड येथे सायंकाळी 6:30ला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आणि आपला नगराध्यक्ष कसा असावा, आपला नगराध्यक्षासह आपला शहराचा प्रथम नागरिक कसा असावा, त्याने कुठले निर्णय घ्यावे हे येऊन थेट बघावं आणि त्यानंतर निवडणुकीचा निर्णय मतदानाचा निर्णय घ्यावा हे मी तुम्हाला सांगतो. आपण दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथे उपस्थित सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.